जय मित्रांनो, तर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. आता ग्राउंडला जायच्या वेळेस कोणकोणते कागदपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. आता कागदपत्राबद्दल जर बोलायचं झाल्यास तर एक कागदपत्र जर आपल्याकडे एकही जर नसला, एकही जर कमी असला तर आपल्याला भरतीमधून बाद करण्यात येते. हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या. कारण आपण जेव्हा आता जुन्या मुलांना माहिती आहे की आपण जेव्हा ग्राउंडला जातो तेव्हा आपल्या सर्वात आधी आपले कागदपत्र सर्व चेक होत असतात. सर्वचे सर्व कागदपत्र आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. ओरिजिनल कागदपत्र जवळ असणे गरजेचे आहे. झेरॉक्सच्या 2 प्रती असणे गरजेचेच आहे. तर आता इकडे तुम्हाला मी फक्त एक वेगळेच कागदपत्र सांगून देतो. तर अर्जाची प्रत, आपण जो भरलेला फॉर्म आहे त्याची कलर प्रिंट असणे आपल्याकडे गरजेचेच आहे. हॉल तिकीट कलर प्रिंट असणे गरजेचे आहे. आधार कार्ड, टीसी किंवा बोनाफाईड असणे गरजेचे आहे. एमएससीआयटी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल. आता सर्वात जास्त मुलं कशात कटतात डॉक्युमेंट मध्ये, तर नॉन क्रिमिनल मध्ये कटतात. त्यामुळे डेटच्या आधीचं नॉन क्रिमिनल आपल्याकडे असणे गरजेचे आहे. 10वी 12वी गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. डोमेसाईल इतके आपल्याकडे हे जे 9 डॉक्युमेंट्स आहेत तर हे असणे गरजेचेच आहे. त्याच्यासोबतच आता तुम्हाला सांगतो एमएससीआयटी आणि कास्ट व्हॅलिडिटी हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे आपल्याला ग्राउंडच्या वेळेस असले नसले काही फरक पडत नाही, पण आपल्याला जॉईनिंगच्या नंतर आपल्याला काही कालावधीनंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर आपल्याला हे जमा करावे लागत असतात, आपल्या एमएससीआयटी आणि कास्ट व्हॅलिडिटी. तर इतके जर डॉक्युमेंट आपल्याकडे असणे, इतके तरी आपल्याकडे डॉक्युमेंट्स असणे गरजेचेच आहे. याच्यापैकी एक जरी आपल्याकडे कमी असला तरी आपल्याला जरी आता तुमचा कागद जर आता घरी राहिला, डॉक्युमेंट जर घरी राहिला तरीही तितका पण वेळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स ग्राउंडला घेऊन यावेत, कारण की इतके आवश्यकच आहेत. आणि सर्व कागदपत्रांच्या 2-2 झेरॉक्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे. स्वतंत्र पासपोर्ट फोटो वगैरे, करंटमधील पासपोर्ट फोटो जो फॉर्म भरायच्या वेळेस असला नसला तरी चालते, पण करंटचा पासपोर्ट फोटो तुमच्याकडे असणे गरजेचेच आहे. त्याच्यासोबतच आता इतके डॉक्युमेंट्स तुम्ही जवळ असूच द्या. त्याच्यासोबत आता सर्वच्या सर्व तयारीनेच या ग्राउंडला यायच्या वेळेस इतके 2-2 झेरॉक्सा काढून, त्याच्यासोबत कलर प्रिंट, आता हॉल तिकीटची अर्जाची कलर प्रिंट वगैरे काढून ठेवा. त्याच्यासोबतच आता राहिला हॉल तिकीटचा विषय, तर हॉल तिकीटचा विषय हा 11 फेब्रुवारी पासून जर आपला ग्राउंड चालू होणार आहे तर आज नाही तर उद्या आपले हॉल तिकीट पण हॉल तिकीट येण्याची शक्यता, दाट शक्यता आहे. आज नाही तर उद्या आपले हॉल तिकीट पण येऊन जातील. आता इतर जिल्ह्यांच्या, आता समजा मीरा भाईंदरची डेट आली 16 फेब्रुवारी, त्याच्यानंतर 17 फेब्रुवारी आपल्या पुणे सिटीची डेट आली. यांचे हॉल तिकीट थोडे लेट येतील, पण आता जे 90% आता आपल्या पोलीस भरतीचे ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे, तर त्यांचे हॉल तिकीट हे आज नाहीतर उद्या येऊनच जातील. त्याच्यासोबतच आता डॉक्युमेंट बद्दल मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर कारण की आता डॉक्युमेंट्स इतके असणे आपल्याकडे गरजेचेच आहे. सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे जवळ ठेवा, सर्वच डॉक्युमेंट आपल्याकडे जवळ ठेवा. जे लागले ते त्यांना द्या. त्याच्यासोबतच आता याच्या दोन दोन झेरॉक्सा काढून ठेवा. आता आणखी जशा काही डॉक्युमेंट्स बद्दलच्या ज्या काही तुमच्या शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. सोबतच इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण की डॉक्युमेंटमध्ये कोणीही या भरतीमध्ये कटायला नको. कारण की डॉक्युमेंटच्या वेळेस आपल्याला वेळ दिला जात नाही डॉक्युमेंट आणायला. त्यामुळे गाफल न राहता सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स सोबत ठेवा आणि याच्या 2-2 झेरॉक्सा काढून ठेवा. सोबतच आता आणखी जशा काय आता हॉल तिकीटच्या रिलेटेड असो की जागावाढीच्या रिलेटेड असो, सर्वच्या सर्व अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.